आज सकाळी उठले आणि नेहमीप्रमाणे न्यूज चॅनल बघत होते मी. त्याच्यात कॉकरोच जनता पार्टी न्यूज मी बघितली आणि इतकं वाईट वाटलं मला बघून, की ते वांगडू, काय त्यांचं पूर्ण नाव मला येत नाहीये. त्यांचं उपोषण 17 दिवस झाले ते उपोषणाला बसलेत आणि हे नवीन जे जेनजी आहेत, नवीन जे शिकणारे डॉक्टर, इंजिनियर जी मुलं आहेत, त्यांची जनता पार्टी ही कॉकरोच पार्टी आहे आणि ती त्यांच्यासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यातले एकही मुलं नाहीयेत तिथे. लोकसंख्या कमी आहे, पब्लिक कमी आहे. तर मोदी कसे काय लक्ष देणार सांगा? जर मुलंच सिरियस नाहीयेत, आपल्यासाठी तो माणूस उपोषणाला बसलेत, तिथं मुलंच सिरियस नाही तर सरकार कसं काय सिरियस होणार सांगा? ती खूप वाईट गोष्ट आहे ना. अक्षरशः वाईट वाटतं म्हणजे ऐकून. जर ही शिकलेली मुलं जर जागृत नाहीयेत आणि त्याच्यावर काही कमेंट करत नाहीये, त्यांचं जे आंदोलन चालू आहे कुठल्या जंतर मंतरवर, त्याच्याबद्दल मुलं जोक करत आहेत त्याच्यावर. अरे तुमच्या जर तरुण पिढी जर जागृत नाही होत आणि ती जर तिथे त्यांची उपस्थिती देत नाहीयेत तर किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि मी त्या न्यूजमध्ये बघितलं, त्यांनी असं म्हटलंय का ज्या मुलांनी आत्महत्या केली, सिनियर सिटीजन म्हणजे ज्या मुलांनी आत्महत्या केली त्यांचे आई वडील सुद्धा तिथे नाहीयेत जंतर मंतरमध्ये. म्हणजे ते सुद्धा जागृत नाहीये का आपल्या मुलाच्यासाठी तो माणूस तिथे उपोषणाला बसलाय, तर आपण तिथे त्याला सहकार्य करायला हवंय. जर पब्लिकच नाही, लोकसंख्याच नाहीये, नुसतंच तुम्ही ऑनलाईनवर सुरुवातीला जेनजी आणि काय 22 मिलियन किती मिलियन फॉलोअर आहेत आणि कॉकरोचची पार्टी अशी आहे तशी आहे तुम्ही केलं, पण आता कॉकरोच पार्टी दिसायला हवी ना तिथे जंतर मंतरमध्ये. तर तिथे कोणीच नाहीये. काय म्हणायचं या जेनजीला, शिकलेल्या मुलांना आणि सिनियर सिटीजनना? सगळेजण आपलं आपलं बघत बसलाय. जेव्हा आपल्यावर वेळ येईल तेव्हा आपण आंदोलनला जायचं का? म्हणजे आपण वाट बघायची का? आपल्यावर तो प्रसंग कधी येईल, आपला मुलगा कधी आत्महत्या करल आणि आपल्या मुलाचा कधी पेपर लीक होईल आणि आपल्यावर कधी संकट. शिकलेल्या मुलांना आणि सिनियर सिटीजनना सगळेजण आपलं आपलं बघत बसलाय. जेव्हा आपल्यावर वेळ येईल तेव्हा आपण आंदोलनला जायचं का? म्हणजे आपण वाट बघायची का? आपल्यावर तो प्रसंग कधी येईल, आपला मुलगा कधी आत्महत्या करल आणि आपल्या मुलाचा कधी पेपर लीक होईल आणि आपल्यावर कधी संकट येईल तेव्हा मग आपण जायचं. ते दुसऱ्यांच्या बाबतीत आहे. आपला मुलगा आता एक्झामला गेला आणि आता त्याचा पेपर लीक नाही झाला तर आता काय हरकत नाही, आपल्याला घरी बसून छान मस्तपैकी टीव्ही बघत बसा, ह्या कानाने ऐका आणि ह्या कानाने सोडून द्या, असं आहे का? अरे जागृत व्हा. जिथे लोकसंख्या जास्त असते आंदोलन करताना तिथे सरकारचे पण काय म्हणतात त्याला म्हण, धाबे दणाणले जातात. जर पब्लिक नाहीये आणि तो बिचारा माणूस एकटा उपोषणाला बसलाय आणि वाईट वाटतं. ज्याच्यावर पिक्चर बनवला आमिर खाननी, आमिर खानला मी आयडियल मानत होते, पण तिथे आमिर खानचं पण काही कमेंट नाहीये. म्हणजे मोठे मोठे नेता लोक त्यांचं पण काही समर्थन नाहीये. वाईट वाटतं बघून. तर प्लीज जेनजी जागृत व्हा. नुसतेच तुम्ही इन्स्टावर सोशल मीडियावर राहू नका, प्रत्यक्ष जंतर मंतरवर जा आणि तिथे सहकार्य करा आणि सरकारला वेटीस आणा, वेटीस. असं करू नका. तुमच्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी तो माणूस उपोषणाला बसलाय. मला बघून कसं तरी होतंय, पण मी एक बाई आहे. मी आत्ताच्या आता दिल्लीला नाही जाऊ शकत, माझ्यावर बंधनं आहेत. ते मी सगळे सांगू शकत नाही काय बंधनं आहेत ते, पण मला खूप त्रास होतोय म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय. जर माझा व्हिडिओ बघून कुणाला थोडं जरी काय वाटत असेल तर प्लीज तरुण मुलांना जागे व्हा, सिनियर सिटीजन जागे व्हा. आपलं आयुष्य जगून झालेलं आहे तर उरलेलं आयुष्य आपल्या तरुण पिढीसाठी वाहूया. आपण उपोषण नका करू, पण ऍटलिस्ट तिथं उपस्थिती तरी द्या. काहीतरी कमेंट करा, व्हिडिओ टाका सोशल मीडियावर, काहीतरी दाखवा का आम्ही तुमच्या सोबत आहोत. हे माझी कळकळीची विनंती आहे तुम्हा सगळ्यांना. ज्यांनी पण हा व्हिडिओ बघितलाय त्यांनी कमेंट करा आणि माझा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला व्हिडिओ जमत नसेल करायला, पण सपोर्ट करा. आपल्यासाठी जर कोण लढत असेल तर सपोर्ट करा. बस एवढीच विनंती मी करू शकते, दुसरं मी काही करू शकत नाही.